मगाशी मेडन षटक हाताळलं होतं. दुर्गेश भोईरला बाद केला होता. त्याच गोलंदाजीवर आघात होतोय. पहिला चेंडू षटकार. ओमकार भोईर. पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. तेवढा सुंदर फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण. 7 धावा. वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अचूक ओळखला आणि एक चांगला फटका जोडला. एक धाव मिळते. 7 धावा. महेश पाटील टिपिकल पॉवर प्लेचा हा खेळाडू आहे. या फलंदाजी ख्याती आहे गॅप शोधण्यामध्ये माहीर असलेला आणि चेंडू निर्धाव काढण्यामध्ये माहीर असलेला ओमकार भोईर. द्वंद्व आहे. अतिशय सुरेख प्रहार पुन्हा एकदा आपण पाहतोय. निश्चितच चेंडू जाईल वाडीच लॉंगॉनच्या क्षेत्रात. सीमारेषा पार षटकार. धनेश 11 कुक्से संघाचे फलंदाज सांगतायत तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. तो संघ वेगळा होता. हा संघ वेगळा आहे. ते फलंदाज वेगळे होते. हे फलंदाज वेगळे आहेत. विध्वंसक विस्फोटक फलंदाजी. आल्या आल्या प्रत्येक या सलामवीरांनी पहिल्या चेंडूवरती षटकार जोडलेला आहे. 13 धावा. दमदार कामगिरी करणारा ओमकार भोईर मागच्या सामन्याचा सामनावीर होता. मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये 13 धावा. 3-13 अशा पद्धतीने धाव फलकावरती धाव संख्या पाहतोय. बिनबाद 13 धावा. पुढचा चेंडू ओमकार भोईर यांचा सामोरा जाईल. महेश पाटील सलामीला आलेला फलंदाज. सुरेख मारा करतो. ते तर्रार मारा आहे. एकेरी धाव. मला वाटतं पंचांचा कोणता इशारा नाही. बॅटला स्पर्श झालेला होता. धावा. दोन्ही फलंदाज 7-7 धावांवरती खेळतायत. राज पटेल फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. उंच उडी घेतली. चेंडूला सुरक्षित केलं. एक धाव. 15 धावा. तिसऱ्या पंचांनी जरा पाहूया आपण. यस तिसरे पंच आमचे या ठिकाणी शकील कोटी जोडले गेलेत. आज हेलिकॉप्टर 2 वेळा उडाला. कारण स्पर्धेचा आनंद त्यांना घ्यायचा होता. मला वाटतं अंबानी सुद्धा स्पर्धेसाठी आले येऊन गेलेले आहेत. GSW ला गेला होता. इट्स सेफ. 15 धावा. एक चेंडू शेष. ओमकार भोईर मगाशी मेडन ओव्हर विकेटी महत्वाची घेतली होती. देव मासा जाळ्यात अचूक अडकला होता.
दुर्गेश भोईरच्या रूपानं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नव्हतं खंडपे संघानं. पुढचा चेंडू अतिशय सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. चौकाराच्या जोरावरती अत्यंत सुरेख चौकार शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. चला खेळ सुरू करा प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येक सामना आम्ही 4 षटकांचा खेळवतो आहोत आणि आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण स्पर्धा मोठी आहे आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जर वेळ अधिक खर्च होतो मग सामने 3 षटकांच्याही खेळायला आपल्याला पाहायला मिळतात. ती वेळ येऊ नये आपल्यावरती. दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रेमनाथ पाटील. प्रेम, खेळ सुरू करा प्लीज. वेळ 7 मिनिटं खर्च झालेली आहेत. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, तेवढा सुंदर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फटका फसला होता. चेंडू हवेत गेला होता आणि लिहिलं या 2 धावा. सुंदर रन बिटवीन द विकेट महेश पाटील आणि राज पाटील यांची. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू प्रेमनाथ पाटील यांचा. सामोरं जाईल राज. छोट्या चणीचा हा फलंदाज आहे. सुरेख मारा, काय गोलंदाजी आहे. ते तर्रार मारा केला जातोय. वाईड यॉर्कर आपला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर वेगानं टाकला होता. दुपारची वेळ आहे, जेवण झालं असेल, डोळ्यावर झापड आली असेल तर झापड उडवणारा चेंडू. 21 धावा धावफलकावरती. एकही गडी गमावला गेलेला नाहीये. याच मैदानावरती आम्ही पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट पाहिली जी बीसीसी बोरली संघाने जिंकली होती. या ठिकाणी कळंबोळीचे जावाई यतीश शेलार यांचं आगमन झालंय. दरम्यान पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे खेळायचा होता, मात्र कव्हरच्या डीप क्षेत्राकडे चेंडू जातोय पळून. दुसरी धाव ही या ठिकाणी जोडली गेली. कळंबोळी गावचे जावई पीटीसीचे खजिनदार तथा त्यांचे वडील हे खालिंगावचे प्रथम नागरिक आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. त्यांच्या सौजन्यानं आदरणीय राजाराम दत्तात्रय शेलार यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटच्या संदर्भात करण्यात आलेली आहे. पळून एक धाव वेगानं पूर्ण झाली. दुसरी धाव घेताना सुरक्षित आहे. क्या बात आहे. 2 धावा लिहिल्या पूर्ण धावफलकावरती. धावा झळकल्या गेल्यात 23. दरम्यान पुढचा चेंडू प्रेमनाथ पाटील. थोडासा कुटप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही. काय झेल टिपलाय, आयवा झेल टिपला गेलाय सीमारेषा बाहेर. अत्यंत उत्तुंग षटकार. करतोय आपण. मंचावर यायचंय. 29 धावा षटकाराच्या जोरावर. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा. वाईट. 30 धावा. एका हातानं प्रेक्षकानं झेल टिपला होता, त्यांनी उडी घेतली होती. तिथे झेल टिपण्यासाठी प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. काल
एका प्रेक्षकाने 4 झेल टिपले, आजही त्यांनी 1 झेल टिपला. आता मात्र नवा प्रेक्षक येतो आपल्या समोर. दरम्यान प्रेमनाथ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. 2 सलग वाईट चेंडू, षटकाराचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 31 प्रेक्षक आलेले आहेत आणि A1 जोडीच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. बाळा इकडे, तुझं नाव काय? स्वरूप. कुठून आलास? कांदली. 100 रुपये मिळाले, कसं वाटलं? बरं वाटले. क्या बात आहे. पुढचा चेंडू, आणखी एक जबरदस्त आघात, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चौकार, षटकारांची बरसात. डीजे कळंबोळी हे नाव आहे. आपण जर कुठेही केलं आणि तुम्ही फक्त कळंबोळी म्हणालात तरी सुद्धा आज कळंबोळी या गावाची खूप ख्याती आहे. मग तो नवी मुंबई कळंबोळी असो की पडघ्याजवळील आमच्या डोळ्याचा कळंबोळी असो, विख्यात गावं आहेत. उद्योजक या ठिकाणी आपल्याला घराघरात निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक उद्योजक पुढे येत आहेत. मुंबईचा माणूस कामासाठी आज कळंबोळी गावामध्ये येतो. आणखी काय पाहिजे? दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र वेगाने टाकलेला चेंडू मधल्या एसटीच्या रोखानं होता चेंडू आणि राज पाटील 500 रुपयामध्ये बाद होत आहेत. झटका बसतोय. डीजे मनस धुमाळ येतोय. यानंतर किरण स्मृती खालिंग संघ आणि वडाचा पाडा संघ या दोन संघांच्या दरम्यानची लढत असेल. मानस धुमाळ, दीपक पाडेल गोलंदाजी सज्ज आहेत. दरम्यान यतीश शेलार गावचे जावई आहेत आणि मला वाटतं असं म्हणतात बायकोचा भाऊ आणि कापसापेक्षा मऊ, अख्खा गावच कळंबोळी कापसापेक्षा मऊ आहे त्यांच्यासाठी, म्हणून तर सायकल सुद्धा आहे. दरम्यान तिसरा षटक, पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, अचूक झेल टिपतोय. महेश पाटील बाद होऊन तंबूत परततोय. जोडी नंबर 1 नावलाई कमावला, स्वर्गीय किरण स्मृतीच्या शक बघा टॉप लेवलला, स्वर्गीय किरण स्मृतीच्या शक बघा टॉप लेवलला, स्वर्गीय किरण स्मृतीच्या शक बघा टॉप लेवलला, स्वर्गीय किरण. पीटीसी क्रिकेटचा उस्मान पटेल म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो शुभम पाटील, शुभम शेलार आणि दुसऱ्या बाजूला असेल मानस धुमाळ. एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाज आहेत गणेश इलेव्हन कुकसी संघाकडे. मात्र कमबॅक केलंय. प्रेमनाथ पाटील यांनी शेवटच्या चेंडूवरती गडीबाद केला. दीपक पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर गडीबाद केलेला आहे. हे द्वंद्व
अत्यंत सुरेख आहे. एका बाजूला आहे स्वर्गीय लडकू पाटील प्रतिष्ठान खांडपे. दरम्यान पुढचा चेंडू ते तरार मारा उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच भाणे यांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील अवांतर. 38 धावा पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 18 आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात सनसंडी झाली. मात्र वाईट चेंडूही हाताळला गेला. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलेला आहे. मात्र नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू जाईल. एक धाव मिळेल. 39 धावा. चांगला मारा करतो आहे गोलंदाज दीपक पाटील. मानस धुमाळ भरभक्कम शरीर यष्टी आहे. उंची अतिशय सुरेख. दरम्यान दीपक पाटील अतिशय देखणा प्रहार बीड विकेटच्या क्षेत्रात या चेंडूवरती नोंद केली होती षटकाराची मॅक्झिमम. जोरावर 45 धावा. आयवा झेल टिपला गेलाय. प्रेक्षकांनी यायचंय. आयवा झेल आज एकंदरीत पाहायला गेलो तर एका पाठोपाठ एक आयवा झेली टिपली जात आहेत. समोर आहे मानस धुमाळ. भरभक्कम शरीरयष्टी मजबूत बांधा आहेत. ताकद आणि टायमिंग आणि नजर फार महत्वाची असते फलंदाजाची. ती नजर मानस धुमाळकडे आहे. पुढचा चेंडू आणखी एक मोठा फटका. चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडूला उंची अधिक लांबी कमी आणि झेल टिपला जातोय. तिसरं यश प्राप्त केलं जातंय खांडपे संघाकडनं. टिपणारा प्रेक्षक आलेला आहे या ठिकाणी. कांदळीवरनं आलेले आहेत. क्या कांदळीवरनं सारे प्रेक्षक. दिलीप आलाय आणि दिलीपना अतिशय सुंदर झेल टिपला. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 45. नवा फलंदाज बंटी पाटील. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. म्हणजे 8 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे डावातील. दीपक पाटील अतिशय दर्जेदार फटका. गॅप शोधला एका टप्प्याच्या साहाय्याने. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. चौकार. कारण या डावामध्ये आतापर्यंत 5 षटकार 2 चौकार. पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदरतेने कट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र झेल तेवढा सुंदर टिपला जातोय. कव्हर पॉइंटचा हा एक सुंदर झेल. डीजे
जे सतत पुढे असतात परंतु अंडा मात्र मागे. गोलंदाज कुणाल चौथं षटक हाताळेल. सामोरा जाईल पीटीसीचा उस्मान पटेल. शुभम शेलार. छोटा फटाका बडा धमाका करणारा कुणाल. स्ट्राईकवर आहे उस्मान पटेल. शुभम. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. क्षेत्ररक्षक धाव घेतोय, कौतुक करावं लागेल. कोणी वाद करू नका, आपल्याकडे तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा आपल्याकडे आहे. या तिसरे पंच आहेत. कोणी प्रेक्षकांनी कोणी आवाज करू नका, खेळाडूंनी बोलू नका दादांनो. थोडासा पाय टच झाला आणि त्याचा परिणाम पाहतोय 6 धावा. षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 55-50च्या अप्रीज या ठिकाणी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम उस्मान पटेल पीटीसीचा का म्हटलं तर काय जबरदस्त ताकदीने फटका खेळला होता. कोणी आवाज देऊ नका, कोणी बाहेरून बोलू नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सगळ्यांनी आत जाऊन बसायचंय. सीडीवर कोणी बसायचं नाही प्लीज. धनेश, प्रोफेशनल खेळणारे खेळाडू आहात आपण, प्लीज जरा सहकार्य करा. एक्स्ट्रा तिथे ठेव, उभेच करू नका प्लीज. दरम्यान पुढचा चेंडू. अत्यंत देखणा फटका लॉंग लेगच्या क्षेत्रात. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँडला मानवंदना देणारा षटकार. एकसष्ट धावा. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार. उस्मान पटेल ऑफ पीडीसी. शुभम शेलार आग ओकतो आहे. ऑन द फायर. नेक्स्ट डिलिव्हरी. आणखी एक ते तर्रार चेंडू होता. चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी पुढ्यात पडलेला, मात्र चेंडूची लेंथ ओळखण्यात अपयश आलं. निर्धाव चेंडू. 61 धावा. सर्व खेळाडूंनी कृपया करून स्टँड मध्ये बसा. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आलेली आहे. पुढचा चेंडू. आणखी एक दर्शनीय फटका. गॅप शोधला त्या ठिकाणी बघा प्रेक्षक पकडता आहेत. आयवा झेल. डीजे बजाव.
67 धावा. आयबा जेल पकडणारा प्रेक्षक आपण यायचंय, आपली करकरीत 100ची नोट स्वीकारायची आहे. 67 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅनलँड क्षेत्राकडे. चेंडू लँडिंग होईल काय? यस, पळून एक धाव पूर्ण झाली, पण मानस धुमाळला. दुसरी धाव घेताना, माफ करा या ठिकाणी आतिश होता मागे. दुसरी धाव घेताना धावबाद होतोय. सारे डोळ्याचा खेळाडू आहे. नाव काय तुझं बेटा? श्लोक. 100 रुपये मिळाले, कसं वाटतंय? छान. स्पर्धा अशी नेहमीच व्हावी. स्पर्धा अशी नेहमीच व्हावी. हो. आज 100 रुपयात काय करणार आहेस? चायनीज नाही, गोला काय नाही. 100 रुपयाचा गोळा नाही बेटा, चायनीज भी मिलेगा और गोला भी मिलेगा और तू भोला भी बनेगा. जा. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक जबरदस्त गणगणाती आघात. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार षटकार आणि षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 74-75 धावा हे विजयाचं लक्ष्य असेल. आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. मी यतीश शेलार विनंती करेन, आपणच यायचंय. जावई आहेत किरण स्मृती खालिंग संघाचे कर्णधार यतीश शेलार. पुढील सामना वडाचा पाडा वर्सेस किरण स्मृती खालिंग. सन्मान सागर पालवी यांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चॅलेंज ग्रुप कळंबोळी आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक टॉस बॉक्स A1 जोडी आहे. संकेत ढोले, दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आणि सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये मी नाणं दिलेलं आहे. वडाचा पाडाचा संघाचा कर्णधार वेदांत आणि दुसऱ्या बाजूला शुभम शेलार. खालिंग किरण स्मृती या नावानं हा संघ खेळणार आहे. चॅलेंज ग्रुप आणि आलं किरण स्मृती. स्वाभाविकपणे नाणेफेकी जिंकलेली वडापाडाच्या संघाच्या कर्णधारांना सोपान पालवी यांच्याकडनं शीतपेय आपण प्रदान करीत आहोत. यस, मान्यवर विनंती करतो, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल जिंकल्या वडाच्या पाडा संघानं. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. मगाशी पहिला सामना खेळला, जय गणेश वाफाळे संघाला पराभूत केलं. एक मोठं नाव आहे. आता आपल्या समोर खालिंग संघाचं आव्हान आहे. खालिंग आणि तुमच्यामध्ये कधी यापूर्वी सामना झालेला आहे? नाही, कधीच नाही झाले. पहिल्यांदा सामना PTC मध्ये पण पहिल्यांदाच आपण खेळता आहात. कसं वाटलं इथे येऊन? छान वाटतंय. या स्पर्धेबद्दल कसं वाटलं? खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. किती धावांची रोखण्याचा प्रयत्न असेल खालिंग संघाला? 30 ते 40. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? सगळे जेवढे टीममध्ये प्लेयर आहेत तेवढे सगळ्यांचे. सगळ्यांचीच भूमिका महत्त्वाची. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर आज जावई म्हणून सारे जण आलेले आहात. नाणेफेकीचा कोल गमावलाय, फलंदाजी करायची, किती धावा जोडण्याचे मनसुबे असतील? 50+. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? सर्वांचेच असेल. यतेश भाऊ, मी, ऋतिक. तुझे चाबूक शॉट पाहण्यासाठी इथे प्रेक्षक आलेले आहेत, तर त्यांची पूर्तता पाहायला मिळेल? हो, नक्कीच. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? पहिलं पर्व आहे आणि हे आयोजन आहे, काय वाटतं? स्पर्धा तर खूपच चांगली आहे, ग्राउंड पण चांगलाच आहे. भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन आहे. किरण दादाच्या काही स्मृती आहे तुझ्याकडे? नाही, मात्र एक खंदा समर्थक म्हणून तो नेहमीच संघाच्या सोबत होता. तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. वडाचा पाडा हा संघ PTC मधील पहिल्यांदाच सहभागी होतोय आणि जय गणेश वाफाळे हे सारख्या मातब्बर संघाला त्यांनी मात दिली. पुढच्या सामन्यामध्ये किरण स्मृती खालिंग संघाविरुद्ध 2 हात करेल. नाणेफेकीचा कोल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. माईक ओटू कॉमेंट्री बॉक्स इथे सज्ज आहेत. दीपक सुतार. धन्यवाद गायकवाड सर. स्वागत असेल सर्वांचं पुनश्च एकदा स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 पर्व पहिलं, ज्याचा तुम्हा आम्हा सर्वांनाच गर्व आहे.
असे पर्व पाहायला मिळतात. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या राऊंडमध्ये आपण सध्या आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये स्वर्गीय लडकू पाटील खानपेठ टीमला 75 धावांचं टार्गेट चेस करायचंय. समोर धनेश इलेव्हन कुकसे संघ ज्यांनी पहिल्या डावामध्ये राज पाटील असेल, त्यानंतर शुभम शेलार यांनी अप्रतिम बॅटिंग केली, प्रभावित केले. शुभम शेलारच्या माध्यमातून पीटीसीचा उस्मान पटेल यांनी 4 षटकार ठोकले होते. राज पाटीलने देखील सुरुवातीला 4 षटकार ठोकले आणि मोठं टार्गेट आता सेट झाले. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटची लढाई पाहायला मिळेल. वाडाचा पाडा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये किरण स्मृती सरस्वती कालिंग संघ फाईट करेल. अल्केश पाटील, मोहित 2 बॅटर गेले. त्याने आता यांना पहिल्या बॉल पासून आक्रमण चढवावं लागेल. पहिल्या ओव्हरची जबाबदारी राज पाटील. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल अल्केशसाठी. कटरचा वापर केला. अल्केशने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु लेग कटरने सुरुवात केली राज पाटीलने. चांगला बॉल मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाबांचा डोंगर उभा केले, तो तर सर करावा लागेल खानपेठ टीमला. 75 धाबांची गरज आहे. ऑफस्टंपच्या आत आले, कट केलं, खूपच चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल जाईल दंदर करीत बाउंड्री लाईन शफल. इकडे 4 धाबांसाठी चौकार. चौकाराला अल्केशच्या खात्यामध्ये. चौकाराने आपल्या डावाला अल्केशने केली सुरुवात. असे चौकारांची गरज आहे खानपेठ टीमला या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा लेन चांगली होती. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 बॉल 4 धावा. डॉट बॉल दबाव निर्माण करतील, त्यामुळेच मोठे फटके सजवत राहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 20+ धावा येणं गरजेचे असतील. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल तरीच धावा होतील. पर्वत उभं केले धावांचं धनेश इलेव्हन कुकसे टीमने. लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता. हेच सांगत असताना पंच गोकुळ पाटील. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 वर. विकेट टिकून आक्रमण चढवावं लागेल. ती सुरुवात केली अल्केश पाटीलने राज पाटीलच्या विपक्षामध्ये. स्क्रीज मध्ये थोडस डीप मध्ये गेले. पुन्हा एकदा पंच केलंय कव्हरच्या डोक्यावरून. दुसरा चौकार अल्केश पाटीलच्या बॅट मधून. अल्केश पाटीलच्या खात्यामध्ये आले. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटपर्यंत आक्रमण चढवावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाच्या विपक्षामध्ये 17-18 धाबा जमा करावे लागतील. कटरचा वापर, बॅटची एज आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद अल्केश पाटीलची विकेट मिळून दिली. या ओव्हरमध्ये राज पाटीलने पहिला झटका लागलाय खानपेठ टीमला. मधून परंतु विकेट गमावली आहे 9 या धावसंख्येवर. 75 धावा टार्गेट मोठं सेट झालंय. चेस केलं जाईल का? नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर. विकेट पहिली गेल्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज कुणाल पाटील. मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि त्या ओव्हरमध्ये राज पाटीलने 1 विकेट धनेश इलेव्हन कुकसे टीमला मिळून दिली. राज पाटीलने बॅटिंग करत असताना देखील 9 बॉलमध्ये 24 धावा या मॅच मध्ये ठोकून काढले. 3 षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलेत आणि विकेट देखील आता मिळून दिली. क्रीज मध्ये मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न. वाह वाह, काय जबरदस्त शेल विकेट किपरच्या माध्यमातून. दुसरा झटका लागलाय खानपेठ टीमला. फलंदाज बाद कुणाल पाटील.
समाप्त 9 वर 2 विकेट. सरासरी आता वाढली 75चं लक्ष्य. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 9 धाबा आलेत. कोणत्या तरी एका नाही तर 2 गोलंदाजांना टार्गेट करत असताना मोठे फटके सजबाबे लागतील तरच या धाबा पूर्ण होतील, अन्यथा हा सामना एकतर्फी देखील होऊ शकतो. तो क्रिकेट आहे जिथे जर आणि त्याला जागा नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. त्या खेळामध्ये सरडापेक्षाही जास्त रंग बदलले जातात, म्हणून हा खेळ सध्या संपूर्ण जगामध्ये चर्चेत आहे, लोकप्रिय आहे. कधीही कोणताही संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. दुसरं षटक, दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी मयूर पाटीलवर दिली गेली आहे. मयूर पाटीलच्या भात्यामध्ये देखील एकापेक्षा एक बॉल आहेत. अप्रतिम मारा तो सातत्याने करत असतो. स्ट्राईकला सलामी समीर मोहित. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 2 विकेट. समोर मयूर पाटील. या बिलीस बॅटची कडा विकेट किपरच्या माध्यमातून कॅच जरूर सुटली आहे. मागे क्षेत्ररक्षण चांगले झालं. मागच्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त तो झेल पकडला होता शुभम शेलारने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना. आता भरपूर धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी खानपे टीमला. हलकेची विकेट गेली. त्याच्यानंतर कुणाल पाटील देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याला देखील स्वतःचं खातं ओपन करता आलं नाही आणि आता संघर्ष करावा लागतो या सामन्यासाठी खानपे टीमला. संघर्ष खूप मोठा आहे खानपे टीमसाठी. पुढ्यात टाकला होता, दूरवरून बॅट फिरवली, चेंडूच्या मेरिटवर जाता आलं नाही. खराब बॉल होता, अगदी पुढ्यात टाकला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न राहिले मोहितचा. मोहितला मोहित करत असताना फलंदाजी खराबी लागेल, मंत्रमुग्ध करत असताना बॅटिंग खराबी लागेल तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु सध्याच्या परिस्थितीला पाड जड झाले धनेश इलेव्हन कुकसे टीमचं. पॉइंट ठेवलाय कव्हर सर्कलच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटरसाठी. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑन देखील आहे ओव्हर द विकेटने. मोहितसाठी स्विचचा प्रयत्न, चांगलाच फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. स्विचचा नमुना पेश केला होता मोहितने, परंतु जास्त काही फायदा झाला नाही. फक्त सिंगल येते आणि एकेरी दोरी धावाने धावपलकावर फारसा फरक पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. उल्लेख देखील केला होता की 4 ओव्हरचा सामना आहे, 75चं टार्गेट आहे. 2 गोलंदाजांच्या विपक्षामध्ये सामडी लाल होई तिथपर्यंत, सामडी लोलवत तिथपर्यंत बॅटिंग करणं गरजेचं आहे, तरच धावा होतील. टार्गेट करून बॅटिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये मयूर पाटीलने 3च धावा खर्च केले. 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बदल कारण का स्ट्राईकला यावेळी प्रेमनाथ स्ट्राईक इनवर. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवले गेलेत. मयूर पाटील ओव्हर द विकेटने पुढे आलेत. कड्डरचा वापर केला. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटरचा वापर करतो, थोडासा वलन आपल्याला पाहायला मिळतो आणि ही ख्याती राहिली मयूर पाटीलची गोलंदाजी करत असताना. टीमची धावसंख्या 10 वर स्थिरावली आहे. प्रेमनाथ उत्तर देईल का आणि द्यावं देखील जाईल. कटरचा वापर जरूर केल्यावर चांगला पंच एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. सिंगल येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 वर. विकेट गेले 2. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये मयूर पाटीलने 2 धाबा खर्च केल्यात. विकेट जरूर त्याला मिळवता आली नाही, परंतु इकॉनॉमिक उपज त्याची कमी राहिली. प्रभावित केलं मयूर पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये राज पाटीलने 2 विकेट घेतल्या. जरूर 2 चौकार खर्च केले होते. वर्चस्व राहिलं या इनिंग मध्ये. आता धनेश इलेव्हन कुकसे टीमचं आत येऊन ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. एस्टनच्या वरून बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने या ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 11 धाबा. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये अजूनही आपण विचार केला तर 64 धावांची आवश्यकता असेल. 32 ची सरासरी गाठायची. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर एकता ट्रॉफी 2026 शाहिद खान यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी बीसीसी बोरिवली यांचं डे नाईट आपण स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार विक्की स्पोर्ट कुक्षेच्या विपक्षामध्ये ठोकण्याचं रेकॉर्ड या हंगामाचा हिरावण शेलारच्या नावावर राहिले. गोलंदाज कोण होता मला माहित नाही, कारण का एक दिवस मी होतो. पंकज गोलंदाज होते.
इरामन शेलारने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा तब्बल 3 वेळा रेकॉर्ड केलाय पडगा टेनिसमध्ये. तिसरं षटक क्रिश पाटील. प्रेमनाथ समोर यावेळी ओव्हर पिच लॉफ केल्या समोर. उंची भरपूर आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे उतुंग षटकार. आयवा झेल पकडण्याच्या नादामध्ये बॉल आदललाय शरीरावर. सूज आली असेल कदाचित. बामची आवश्यकता आहे. झेंडू बाम. तब्बल 2 वेळा 33 धावा चेस केल्यात. षटकार ठोकून 6 पप्प्या खारीकने मॅन फ्रॉम कारिवली त्याच्या नावावर चेसिंग करत असताना ते रेकॉर्ड राहिलेत भिवंडी ग्रामीण मध्ये एक गाव एक संघ म्हणून खेळत असताना. क्रिश पाटीलच्या विपक्षामध्ये प्रेमचा पहिला षटकार. पुन्हा ताकदीने ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. दुसरा षटकार प्रेमच्या माध्यमातून. पाटीलचं आणि त्याच्यानंतर डीजे मॅनने क्रिसचं ते गाणं वाजवलं. दिल ना दिया. ते दिलंय का माहित नाही, परंतु मॅच दिली आहे. परंतु त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न खाडपेट टीमच्या माध्यमातून होतोय. प्रेमनाथने नाद केले. नाद खुला 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक होईल का? क्रिसचा बॉल प्रेमनाथसाठी. यावेळेस उडवलाय. खूपच चांगला स्ट्रोक बॅकफुटला जात असताना कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. स्वर्गीय किरण अजून हे कोडं खूप महाग आहे. कठीण आहे गणित. 9 बॉलमध्ये 48 धावा. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रेमनाथला प्रयत्न करावे लागतील. त्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढचा बॉल पुढे आलेत. पुढ्यात टाकला होता. जवळून कट केला. हा बॉल डॉट. 2 बॉल शिल्लक या ओव्हरचे म्हणजेच 8 बॉलमध्ये 48 धावा. हे गणित थोडंसं कठीण असेल. हा पेपर थोडासा कठीण झालाय खानपेट टीमला. दिवा विजलाय. ते विजलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न प्रेमनाथ करतोय. तो पेटेल का? पुन्हा एकदा प्रेमनाथ स्ट्रायकिंगवर. कमी गतीने पुन्हा एकदा कटरचा वापर. लेग कटर. 2 बॉल शांत केले. पहिले 2 बॉल षटकार, त्याच्यानंतर एक चौकार, त्यानंतर 2 बॉल डॉट. आता 7 बॉलमध्ये 48 धावा. 7 चकम 42. 7 षटकार ठोकले तरी देखील या धावा पूर्ण होणार नाहीयेत. खरा बॉल त्यावर आक्रमण चढवलं तर संधी मिळू शकते. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. स्टेट बाणासारखा सरळ ठोकलाय. लांब ठोकलाय. षटकार प्रेमनाथच्या बॅट मधून. ऐवा झेल पकडलाय सरस्वती खालीन टीमच्या खेळाडूने. तो देखील 100 सोडणार नाहीये. तो देखील लगेच आलाय. जसा मी उल्लेख केला की झेल पकडला. तो देखील 100 सोडणार नाहीये. सरस्वती खालिंग टीमचा हा खेळाडू त्यांनी कॅच पकडली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या सर्व टीमने सांगितलं तू जा 100 आले तरी देखील गोला खायला संधी होईल. त्या पैशाचे तेच करतील. 10 जणांना लिंबू सरबत याची व्यवस्था केली आहे. 6 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. जरूर चांगली बॅटिंग केली प्रेमनाथने. त्याच्या बॅटमधून एक चौकार 3 षटकार मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. क्रिसचं ते खर्चिक षटक राहिले. 6 बॉल 42. आकाश जोशी हा एक चांगला गोलंदाज आहे धनेश लिमन कुकसे टीमचा. समोर मोहित हॅफ्टर खोर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न नाही करू शकला. टायमिंग सध्या केलं नाहीये. पॅडवर जाऊन दल्ला लेगबायच्या रूपाने एक सिंगल धावी. ते शरीराचा वेध घेतला होता बॉलने. 5 बॉल शिल्लक. वर्चस्व राहिला त्या मॅच मध्ये. मॅच ओपन झाली. खुली केली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डाबामध्ये उस्मान पटेल पीटीसीचा शुभम शेलारने जबरदस्त बॅटिंग केली. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले.
24 धावांचं त्याने योगदान दिलं होतं. त्याचबरोबर 24 धावा राज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. महेश पाटीलने देखील 4 बॉलमध्ये 11 धावा. बॅटिंग चांगली झाली पहिल्या डावामध्ये. 5 बॉल 42 धावा हे समीकरण शिल्लक. द्विधा परिस्थिती सुरुवातीला फ्रंट फूट ओपन केलं, त्यानंतर बॅक फूटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चार बॉल शिल्लक आहेत त्या इनिंगचे. सुरुवात चांगली झाली नाही. मयूर पाटीलने कमबॅक केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा दिला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये राज पाटीलने प्रभावित केलं. 9 धावा त्याला विकेट मिळवता आली नाही. पहिल्या ओव्हरपासून आक्रमण चढवणं गरजेचं होतं. 75 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या असत्या तर जो प्रेशर होता तो कमी झाला असता, परंतु आता वेळ निघून गेली. धावफलक 34 वर स्थिरावले. एक्केचाळीस धावांची अजूनही आवश्यकता असेल. वेळ निघून गेली. 3 बॉल शेष आहेत. बॅटची कट आहे का हे पाहावं लागेल. आवाज तर आला, परंतु पंच सांगत असताना 9चा इशारा. ओव्हर स्टेपिंग झाली. 9चा विचार केला तर डीप स्क्वेअर लेगच्या मागे 3 शतरक्षक, लेग साईडला 6 शतरक्षक, ओव्हर स्टेपिंग, बीमर बॉल, भरपूर गोष्टींचे नो बॉल आपल्याला पाहायला मिळतात. बाउन्स टाकला दुसरा तरी देखील नो. क्रिकेटच्या नियमाचा आपण विचार केला, समोर स्टेट ड्राईव्ह केले, नो बॉल. खूपच जवळजवळ 18 ते 19 असे नियम आहेत जिथे तुम्ही चुकी केली तर नो बॉल असतो. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा हात पाय स्टेमला लागला तरी देखील तिथे देखील त्याचा दंड भोगावा लागतो गोलंदाजाला. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुक्या झाल्या तरी देखील नो बॉल असतो. हे आपण सातत्याने पाहिलं. ते सांगितलं पंचांनी की ओव्हर स्टेपिंग झाली होती. 2 बॉल शिल्लक. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण बॅटिंग चांगली झाली पहिल्या डावामध्ये. उडवलाय चांगला छेल लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. हिलकार लेफ्ट हँड बॅटर मोहितची केली संपुष्टात. विकेट क्रमांक 3. आणि हा फलंदाज नवीन मैदानामध्ये आलाय. त्याला माहित आहे की आता सामना सुटलाय. 1 बॉल शिल्लक राहिलाय, तो फेस करायला मिळतोय. जशी विकेट गेली तसा तो रेडी होता. कदाचित गार्ड पॅड त्यांनी लावलेला नाहीये. अशा वेळीच आपण बोलतो बॅटिंगचा हावरट. दीपक पाटीलने गोलंदाजी चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये. 3 विकेट 12 धावा खर्च केल्या होत्या. कटरचा वापर गंडवला थोडासा कमी गतीने. डॉट बॉल. आणि त्याचबरोबर सामना जिंकला धनेश 11 कुकचे टीमने. मोठ्या फरकीने सामना जिंकला. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच राज पाटील, ज्यांनी बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मिळवून दिला. तो राज पाटील या ठरले या मॅचचा सामनावीर. अडलक बंटी पाटील आणि टीम, स्वर्गीय लडकू पाटील खानपे संघ पहिल्या मॅच मध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये टार्गेट खूप मोठं उभं